हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. 4 महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीज आहेत: व्हर्च्युअलायझेशन, सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर, ग्रिड कम्प्युटिंग, युटिलिटी कम्प्युटिंग. या चारही कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीची माहिती आपण वन बाय वन घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत व्हर्च्युअलायझेशन. व्हॉट इज व्हर्च्युअलायझेशन? व्हर्च्युअलायझेशन ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसचा यूज करून आपण मल्टिपल ॲप्लिकेशन्स, मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम्स एकाच सर्व्हरवरती ऑपरेट करू शकतो. त्यासाठी आपण एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, ज्याला की आपण आभासी वातावरण म्हणतो, अशा पद्धतीचं तयार करून आपण आपले ॲप्लिकेशन्स एक्झिक्यूट करतो. या ठिकाणी फिजिकली ते डिव्हाइस प्रेझेंट नसणार आहे, पण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण एक आभासी एन्व्हायरमेंट तयार करतो आणि त्या ठिकाणी आपण व्हर्च्युअलायझेशनची प्रोसेस करतो. व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंटमध्ये कोणताही रिसोर्स आपण इन्क्लूड करू शकतो. मग सिंगल इन्स्टन्स असेल, कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम्स असतील, स्टोरेज डिव्हाइसेस असेल, मग सिंगल असेल किंवा मल्टिपल असतील, नेटवर्क ॲप्लिकेशन सर्व्हर्स असतील, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स असतील, हार्डवेअर ॲप्लिकेशन्स असतील, तर ह्या सगळ्याचं आपण काय करू शकतो? व्हर्च्युअलायझेशन करू शकतो, म्हणजेच आभासी एन्व्हायरमेंट तयार करू शकतो. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण व्हर्च्युअलायझेशन ही टेक्नॉलॉजी वापरणार आहोत, तर त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मशीन्सचा यूज वाढतो. मग व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय? तर हे एक सॉफ्टवेअर असतं. व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय? एक सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर कम्प्युटर, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल कम्प्युटर नसतो, हार्डवेअर नसतं, पण हे सॉफ्टवेअर स्वतःच एक मशीन असल्यासारखं ॲक्ट होतं आणि त्याच्यावरती आपण जसं कम्प्युटरवरती सगळी कामं करतो, तसंच या सॉफ्टवेअरवरती आपण सर्व कामं करू शकतो, आपले ॲप्लिकेशन्स रन करू शकतो, आपले जे काही प्रोग्राम्स आहेत ते एक्झिक्यूट करू शकतो. पण हे सगळं कसं असतं? व्हर्च्युअली असतं. मग व्हर्च्युअलायझेशनचा मेन यूजच काय आहे? मेन कन्सेप्ट काय आहे? की यूज ऑफ व्हर्च्युअल मशीन्स. मग ह्या व्हर्च्युअलायझेशनचे वेगवेगळे टाईप्स असतात. हार्डवेअर व्हर्च्युअलायझेशन. मग ह्याच्यामध्ये काय असेल? तर हार्डवेअर काय केलं जातं? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं. सर्व्हर व्हर्च्युअलायझेशनमध्ये काय केलं जातं? की सर्व्हर्स व्हर्च्युअली इम्प्लिमेंट केले जातात. स्टोरेज व्हर्च्युअलायझेशनमध्ये मेमरी असेल, हार्ड डिस्क असेल, त्याचं व्हर्च्युअलायझेशन केलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्च्युअलायझेशनमध्ये वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम, मग सिंगल असेल, मल्टिपल असेल, त्यांचं व्हर्च्युअलायझेशन केलं जातं. आणि डेटा व्हर्च्युअलायझेशनमध्ये डेटा तुमचा व्हर्च्युअलाइज्ड केला जातो आणि यूज केला जातो किंवा एक्झिक्यूट केला जातो. मग जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ज्या पद्धतीची तुम्ही सर्व्हिस वापरत आहात, जी सर्व्हिस वापरत आहात, त्याचं व्हर्च्युअलायझेशन केलं की तो टाईप तयार होतो. हे इथे काही सॅम्पल दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे किंवा नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. मग सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर म्हणजेच काय? तर जर एखादा कस्टमर आहे, त्याच्या काही बिझनेस रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्याला क्लाउडवरचे कम्प्युटिंग सोल्युशन्स वापरायचे आहेत, क्लाउडवरच्या काही गोष्टी वापरायच्या आहेत, तर तो काय करणार आहे? सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर वापरणार आहे. त्याच्यामध्ये त्याला जर त्या सर्व्हिसेस ॲक्सेस करायच्या असतील तर ऑन डिमांड टेक्नॉलॉजी तो वापरणार आहे. ऑन डिमांड म्हणजे काय? त्याला जे हवं ते, प्लस क्लाउड बेस्ड कम्प्युटिंग सोल्युशन्स म्हणजेच काय? की अनेक प्रोव्हायडर्सनी त्यांचे सोल्युशन्स हे क्लाउडवरती ठेवलेले असतात आणि ते युजर काय करणार आहे? ॲक्सेस करणार आहे. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर वापरलं जातं, त्याच्यात कधी कधी क्लाउड कम्प्युटिंग इन्क्लूड देखील केलं जातं, कधी कधी इन्क्लूड केलं जात नाही. पण सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचा सर्वात महत्त्वाचा यूज काय आहे? तर हे जे आर्किटेक्चर आहे ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असतं, म्हणजे कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती ते व्यवस्थितपणे एक्झिक्यूट होतं. हे हायली स्केलेबल असतं, म्हणजेच तुम्ही इझिली ते एक्सपांड करू शकता, इझिली ते श्रिंक करू शकता. याच व्यतिरिक्त एखादं सोल्युशन तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर थ्रू वापरत असाल तर ते मेंटेन करायला देखील खूप इझी असतं.
ज्यावेळेस आपण सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर म्हणतोय त्याच्यामध्ये दोन महत्वाचे रोल असतात. एक असतो सर्व्हिस प्रोव्हायडर आणि दुसरा असतो सर्व्हिस कंझ्युमर. सर्व्हिस प्रोव्हायडर हा सर्व्हिस देतो आणि सर्व्हिस कंझ्युमर काय करतो, सर्व्हिस घेतो. जसं की आपण साधं बघा, ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू घ्यायची, आपण काय करतो, दुकानात जातो, ती वस्तू विकत घेतो. त्यावेळेस आपण काय आहे, दुकानदार काय आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर, आणि आपण कोण आहोत, सर्व्हिस कंझ्युमर. आणि हे सगळं करत असताना आपण त्याला काय मोजतो, पैसे मोजतो. सेम कन्सेप्ट क्लाउड कम्प्युटिंग मध्ये वापरलेला आहे, की दोन रोल तर आहेत. एक आहे सर्व्हिस प्रोव्हायडर जो की सर्व्हिस देणारे आणि त्याचे चार्जेस लावणारे, आणि दुसरा असणारे सर्व्हिस कंझ्युमर जो की त्या व्हेंडरनी दिलेली, व्हेंडर म्हणजे काय, दुकानदार, व्हेंडर किंवा कंपनीचे ओनर वगैरे. तर सर्व्हिस कंझ्युमर काय करणार आहेत, त्या व्हेंडरने दिलेली सर्व्हिस यूज करणार आहेत आणि त्याच्यासाठी पैसे देणार आहेत. इट जस्ट अ गिव्ह अँड टेक आर्किटेक्चर. तर अशा पद्धतीचे दोन रोल्स हे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर मध्ये असतात. मग सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर्स कुठं वापरले जातात, तर हेल्थ केअर इंडस्ट्रीज मध्ये सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर वापरले जातात. अनेक मोबाईल ऍप्लिकेशन्स असतील, अनेक गेम्स असतील, त्या ठिकाणी सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर्स वापरले जातात. एअरफोर्स असेल, त्या ठिकाणी सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर हे डिप्लॉय केलेलं असतं. वेगवेगळ्या अवेअरनेस सिस्टीम्स असतात, त्या ठिकाणी सुद्धा सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर्स हे इम्प्लिमेंट केलेले असतात. मग त्याचं आर्किटेक्चर खाली दिलेलं आहे. काय काय इन्क्लूड होतंय बघा सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर मध्ये. महत्वाचं म्हणजे असतो युजर, त्यानंतर असतो प्लॅटफॉर्म, त्यानंतर असतात सर्व्हिसेस गिव्हन, त्यानंतर असतात बेस्ट प्रॅक्टिसेस, आणि त्यानंतर असतात प्रोसेसेस. या सर्वांचं कॉम्बिनेशन करून सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर्स वर्क होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रीड कम्प्युटिंग. ग्रीड कम्प्युटिंगलाच डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग असं सुद्धा म्हणतात. हे एक प्रकारचं प्रोसेसर आर्किटेक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक लोकेशन्स वरती असलेले कम्प्युटिंग रिसोर्सेस हे एकमेकांना कनेक्ट केले जातात टू अचीव अ कॉमन गोल. एक कॉमन गोल असणार आहे आणि ते अचीव करण्यासाठी वेगवेगळ्या लोकेशनचे कम्प्युटर रिसोर्सेस एकत्रितपणे काम करतात. हे जी ग्रीड तयार झालेली असते ती कम्प्युटर क्लस्टर्सनी तयार झालेली असते आणि त्या क्लस्टर मधला प्रत्येक नोड हा एकमेकांना नेटवर्क थ्रू कनेक्ट केलेला असतो. ह्याच्यात जे कम्प्युटर क्लस्टर्स वापरलेले असतात ते वेगवेगळ्या साइजेसचे असू शकतात, ते वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स वरती रन करू शकतात. पण कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम असल्या तरीही त्या एकत्रितपणे काम करण्याचं जे आव्हान आहे ते ग्रीड कम्प्युटिंग मध्ये घेतलं जातं. मग ज्यावेळेस आपण ग्रीड कम्प्युटिंग म्हणतो तर ह्या ग्रीड कम्प्युटिंग मध्ये 3 प्रकारचे गोष्टी येतात. पहिला आहे कंट्रोल नोड, दुसरा आहे प्रोव्हायडर आणि तिसरा आहे युजर. मग कंट्रोल नोड काय करतो, तर कंट्रोल नोड हा एक सर्व्हरचा ग्रुप असतो आणि तो काय करतो की तुमचं संपूर्ण नेटवर्क हे मॅनेज करतो. तुमच्या नेटवर्क मध्ये जेवढे कम्प्युटर्स असतील, ऑपरेटिंग सिस्टीम्स असतील, सर्व्हर्स असतील, हार्ड डिस्क असतील, डेटाबेसेस असतील, ह्या सगळ्यांना मॅनेज करायचं काम हे कंट्रोल नोड करतात. सेकंड ह्याच्यामध्ये जी कंपोनंट आहे तो आहे प्रोव्हायडर. मगाशी सांगितलं तसं प्रोव्हायडर आपल्याला काय करणार आहे, सर्व्हिस देणार आहे. मग ग्रीड कम्प्युटिंग मध्ये प्रोव्हायडर्स आपल्याला वेगवेगळे रिसोर्सेस देतात जे की नेटवर्क रिसोर्स पूल मध्ये वापरले जातात. आणि ह्याचा थर्ड कंपोनंट आहे युजर. युजर म्हणजे काय, असा कम्प्युटर जो काय यूज करतो तर त्या नेटवर्क वरचे रिसोर्सेस तो यूज करतो, त्याला काय म्हटलं जातं, युजर. मेनली ग्रीड कम्प्युटिंग ही ATMs असतील, तुमचे बॅक एंड इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील, मार्केटिंग रिसर्च असतील, त्या ठिकाणी ही ग्रीड कम्प्युटिंग वापरली जाते. समोर एक डायग्राम दिलेली आहे बघा.
ग्रीड कम्प्युटिंग, डेटाबेसेस, लॅपटॉप्स, पीसीज, सुपर कम्प्युटर. सो हे सगळं एकत्रितपणे काय करतात, काम करतात आणि ह्यांना कंट्रोल करण्यासाठी कोण असतो, कंट्रोल नोड. हा कंट्रोल नोड ह्या चारही गोष्टी, आता इथं 4 दाखवल्यात म्हणजे फक्त 4 असतील का, नाही. जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने ते ग्रीड तयार केलं जातं. ज्या ज्या रिसोर्सेसची रिक्वायरमेंट आहे ते एकत्र आणले जातात आणि ग्रीड तयार केलं जातं आणि मग वापरलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे युटिलिटी कम्प्युटिंग. सध्या IT सर्व्हिस मॉडेल मधला सर्वात ट्रेंडिंग कम्प्युटिंग म्हणजे युटिलिटी कम्प्युटिंग. युटिलिटी कम्प्युटिंग हे पेपर यूज मेथड वरती काम करतं. पेपर यूज मेथड म्हणजे काय, तुम्ही जेवढं रिसोर्स वापरणार तेवढेच तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. त्याच्यासाठी एक्स्ट्रा कॉस्ट तुम्हाला लागत नाही. जो कोणी सर्व्हिस कंझ्युमर आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर वापरू शकतो. वेगवेगळ्या कम्प्युटिंग रिसोर्सेस, कम्प्युटेशन रिसोर्सेस, स्टोरेज रिसोर्सेस, प्रोग्रामिंग सर्व्हिसेस API थ्रू वापरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या सर्व्हिसेस ऑन डिमांड ते वापरू शकतात. याचा सर्वात महत्त्वाचा यूज म्हणजे युटिलिटी कम्प्युटर मध्ये कॉस्ट ही अत्यंत मिनिमम असते आणि रिसोर्स हे अत्यंत इफिशियंटली यूज करण्यात आलेले असतात. युटिलिटी कम्प्युटिंग मधली IT कॉस्ट ही कमी प्रमाणात असते. तसंच युटिलिटी कम्प्युटर्स आपल्याला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात, तसेच ते मॅनेज करायला देखील इझी असतात. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स जसं की गुगल आहे, ॲमेझॉन आहे, त्या स्वतःची अशी युटिलिटी सर्व्हिस तयार करतात आणि कम्प्युटर स्टोरेज असेल, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स असेल ते आपल्या कंझ्युमर्सला प्रोव्हाइड करतात. बघा, न्यू कंझ्युमर आहे, बिस्पोक प्रोडक्ट्स सर्व्हिसेस. मग काय काय युटिलिटी कम्प्युटिंग थ्रू प्रोव्हाइड केलं जातं, सॉफ्टवेअर दिलं जाईल, फ्रेमवर्क दिलं जाईल, हार्डवेअर दिलं जाईल किंवा कॉम्बिनेशन्स ऑफ 2, सॉफ्टवेअर प्लस फ्रेमवर्क, सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर किंवा कॉम्बिनेशन ऑफ 3. जशी त्या कंझ्युमरची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीची सर्व्हिस काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट आपण बघणार आहोत क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चर. ज्यावेळेस आपण क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी म्हणतोय त्यावेळेस आता सध्याच्या घडीला छोट्या कंपन्या असतील किंवा मोठ्या कंपन्या असतील, सर्वजण आपली इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी किंवा आपला डेटा ऍक्सेस करण्यासाठी क्लाउडचा यूज करतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे की क्लाउड कम्प्युटिंग आपल्याला करायचं असेल तर आपल्याला इंटरनेट कनेक्शन हे मस्ट आहे. इंटरनेट कनेक्शन वापरल्यामुळं कोणताही सर्व्हिस कंझ्युमर ही क्लाउडवरची सर्व्हिस कुठूनही कधीही कोणत्याही वेळी ऍक्सेस करू शकतो. मग हे क्लाउड कम्प्युटिंगचं आर्किटेक्चर कशा पद्धतीचं आहे, तर क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चर हे 2 आर्किटेक्चर्सनी तयार होतं. त्यातलं पहिलं आर्किटेक्चर आहे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर आणि दुसरं आर्किटेक्चर आहे इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर. मग क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चरचे 2 पार्ट्स होतात, फ्रंट एंड आणि बॅक एंड. समोर क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चरची डायग्राम आहे. एक फ्रंट एंड आहे, मध्ये इंटरनेट आहे, खाली बॅक एंड आहे. फ्रंट एंडला काय आहे, क्लायंट इन्फ्रास्ट्रक्चर, आणि बॅक एंड मध्ये काय काय इन्क्लूड होतंय बघा, ऍप्लिकेशन्स, सर्व्हिसेस, रनटाइम क्लाउड, स्टोरेज, इन्फ्रास्ट्रक्चर, सिक्युरिटी, मॅनेजमेंट. हे सगळं कशावरती आहे, बॅक एंडला आहे. स्टॅक बघा, इन्फ्रास्ट्रक्चर, स्टोरेज, रनटाइम क्लाउड, सर्व्हिस आणि ऍप्लिकेशन्स, आणि साईडला काय आहेत, मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी. आता आपण 1 बाय 1 ह्या कंपोनंटचा यूज बघणार आहोत. पहिला आहे फ्रंट एंड. मग फ्रंट एंड यूज कोण करणार आहे, क्लायंट म्हणजेच कंझ्युमर. 2 आपण पार्ट बघितले ना, एक आहे कंझ्युमर आणि दुसरा आहे सर्व्हिस प्रोव्हायडर. तर क्लायंट म्हणजेच कंझ्युमर आणि फ्रंट एंड काय करणार आहेत, क्लायंट यूज करणार आहेत. क्लायंट साईडला जो इंटरफेस आहे, क्लायंट साईडला जे ऍप्लिकेशन्स आहेत ते एक्झिक्यूट करण्यासाठी क्लायंट कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म्स काय केले जातात, वापरले जातात. म्हणजेच काय, तुमच्याकडे कम्प्युटर असणार आहे, त्याच्यावरती वेगवेगळे ऍप्लिकेशन्स वापरून तुम्ही क्लाउड कम्प्युटिंगच्या सर्व्हिस ऍक्सेस करणार आहात. प्रत्येक फ्रंट एंड मध्ये वेब सर्व्हर असणार आहे, वेब क्लायंट असणार आहे, वेब ब्राउझर.
क्रोम असेल, फायरफॉक्स असेल, इंटरनेट असेल, एक्सप्लोरर असेल आणि हा वेब ब्राउझरचा वापर करून आपण वेब सर्व्हर ऍक्सेस करणार आहोत. मग ह्याच्यामध्ये थिन क्लायंट्स असतील, फॅट क्लायंट्स असतील, टॅबलेट्स असतील, मोबाईल डिव्हाइस असतील, कम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील. तुमचं डिव्हाइस कोणतंही असेल त्या डिव्हाइसवरती वेब ब्राउझर हा हवाच आणि त्या वेब ब्राउझरचा यूज करून आपण ह्या फ्रंट एंड वेब सर्व्हरला ऍक्सेस करणार आहोत. त्यानंतर सेकंड पार्ट होता ह्याच्यातला बॅकएंड. बॅकएंड कोण वापरणार आहे? तर बॅकएंड सर्व्हिस प्रोव्हायडर्स वापरणार आहेत. हे जे काही बॅकएंड्स आहेत क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस मध्ये, तर हे सर्व जे रिसोर्सेस आहेत ते मॅनेज करण्याचं काम हे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरचं असतं. मग ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा स्टोरेज असेल, व्हर्च्युअल मशीन्स असतील, सिक्युरिटी मेकॅनिझम्स असतील, वेगवेगळे मॉडेल्स असतील, ट्रॅफिक कंट्रोल मेकॅनिझम्स असेल, सर्व्हर्स असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश या बॅकएंड मध्ये होतो. मगाशी जी आपण डायग्राम बघितली त्याच्यामध्ये आपण क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चरचे वेगवेगळे कंपोनंट्स बघितले. त्यातलं पहिलं होतं क्लायंट इन्फ्रास्ट्रक्चर. मग क्लायंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जसं आता आपण बघितलं की फ्रंट एंड कंपोनंट, ज्याच्यामध्ये काय केलेलं असतं, ग्राफिकल युजर इंटरफेस दिलेला असतो युजरला टू इंटरॅक्ट विथ द क्लाउड. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय, एक प्रकारचं सॉफ्टवेअरच आणि त्याचा यूज करून आपण काय करणार आहे, क्लाउडवरच्या सर्व्हिसेस ऍक्सेस करणार आहोत. सेकंड ह्याच्यातला कंपोनंट होता ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजेच सॉफ्टवेअर किंवा प्लॅटफॉर्म जो क्लायंटला ऍक्सेस करायचा आहे. मग ती ऑपरेटिंग सिस्टीम असेल, हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, कोणती गोष्ट असेल जी क्लायंटला किंवा कन्झ्युमरला ऍक्सेस करायची आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऍप्लिकेशन. त्यानंतर थर्ड आहे सर्व्हिस. क्लाउड सर्व्हिस कोणती वापरणार आहे क्लायंट हे ह्याच्यावरून ठरणार आहे. It manages which type of service you access according to the client's requirement. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या तिन्ही सर्व्हिसेस डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत. आस, सास आणि पास. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. जर कन्झ्युमरला इन्फ्रास्ट्रक्चर वापरायचं आहे तर तो कुठली सर्व्हिस वापरेल, आस. जर कन्झ्युमरला सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर तो कुठली सर्व्हिस वापरेल, सास. आणि जर कम्प्युटरला प्लॅटफॉर्म वापरायचे असतील तर तो कुठली सर्व्हिस वापरेल, पास. मग क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरून ही सर्व्हिस ठरवली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे रन टाइम क्लाउड. रन टाइम क्लाउड काय करतो, तुमच्या ज्या व्हर्च्युअल मशीन्स आहेत त्या व्हर्च्युअल मशीन्सला एक्झिक्युशन आणि रन टाइम एन्व्हायरमेंट दिलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, रन टाइम क्लाउड. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टोरेज. स्टोरेज म्हणजे सर्वांना माहितीच आहे की सर्व काही स्टोअर करायचं असेल तर आपण स्टोरेज मेकॅनिझम्स वापरतो. मग ते हार्ड डिस्क असेल, मेमरी असेल, तर मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी ही क्लाउड कम्प्युटिंगमध्ये असते आणि तुम्हाला हवा तेवढा डेटा तुम्ही ह्या क्लाउडवरती स्टोअर करू शकता किंवा मॅनेज करू शकता. त्यानंतर 6वं कंपोनंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 3 लेव्हलवरती तुम्हाला सर्व्हिस दिली जाते. एक असते होस्ट लेव्हल, एक असते ऍप्लिकेशन लेव्हल आणि तिसरी असते नेटवर्क लेव्हल. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपोनंट्स असतात, जसं की सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्क डिव्हाइसेस, व्हर्च्युअलायझेशन सॉफ्टवेअर, अदर स्टोरेज रिसोर्सेस, जे की तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग मॉडेल तयार करण्यासाठी मदत करतात, त्यांच्या कामामध्ये मदत करतात. आणि मग कोणत्या पद्धतीच्या लेव्हलवरती काम करायचं हे क्लायंटच्या किंवा कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंट वरती असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणतोय त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम हा मॅनेजमेंट कंपोनंट करतो.
मग ऍप्लिकेशन्स असतील, सर्व्हिसेस असतील, रन टाइम क्लाउड असेल, स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर असतील, सिक्युरिटी इश्यूज असतील, मेंटेनन्स असेल, बॅकएंड असेल, कनेक्शन मेंटेनन्स असेल, या सर्वांचं एकत्रितपणे कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे मॅनेजमेंट ह्या कंपोनंटचं असतं. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी. Security is an inbuilt backend component of cloud computing. क्लाउड कम्प्युटिंगचा हा एक अत्यंत महत्त्वाचा कंपोनंट आहे, ज्याच्यामध्ये सिक्युरिटी मेकॅनिझम हे बॅकएंडला एक्झिक्यूट केलेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामधलं कंपोनंट आहे इंटरनेट. Internet is the medium through which front end and back end can interact and communicate with each other. इंटरनेटचा वापर करून कन्झ्युमर आणि प्रोव्हायडर दोघंही एकत्रितपणे काम करणार आहेत. क्लाउड कम्प्युटिंग तुम्हाला वापरायचं असेल तर इंटरनेट मस्ट आहे. विदाउट इंटरनेट यू कॅनॉट ॲक्सेस अ सिंगल सर्व्हिस फ्रॉम क्लाउड. क्लाउडवरची कोणतीही सर्व्हिस विदाउट इंटरनेट, विदाउट नेटवर्किंग तुम्ही वापरू शकत नाही. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आहे सिक्युरिटी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही ऍप्लिकेशन असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, ती अप्लाय करताना, ती यूज करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्झ्युमर पहिली गोष्ट बघत असतो ती म्हणजे सिक्युरिटी, की ते वापरत असलेले सॉफ्टवेअर, ते वापरत असलेले सर्व्हिस ही किती सिक्युअर आहे. मग क्लाउड कम्प्युटिंग मध्ये सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. क्लाउड मधला डेटा हा एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये स्टोअर केलेला असतो. ज्यावेळेस एखादा क्लायंट शेअर्ड डेटा ऍक्सेस करत असतो त्यावेळेस प्रॉक्सी किंवा ब्रोकरेज सर्व्हिसेस त्या ठिकाणी एम्प्लॉय केलेल्या असतात आणि त्याला हवा तेवढा तो डेटा यूज करू शकतो. मग ज्यावेळेस तुम्हाला एखादा पर्टिक्युलर रिसोर्स त्या क्लाउडवरती डिप्लॉय करायचा असेल तर त्यावेळेस नेमकी त्या रिसोर्सची गरज काय आहे, तर त्यासाठी वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सनी, वेगवेगळ्या अँगलनी त्याची सिक्युरिटी जज करणं गरजेचं असतं. म्हणजेच तुम्हाला जो रिसोर्स क्लाउडवरती ठेवायचा आहे, म्हणजे हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, ऍप्लिकेशन असेल, OS असेल, हार्ड डिस्क असेल, तर ही गोष्ट ठेवताना सर्वात डेटा असेल तर ही गोष्ट ठेवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की क्लाउडवरती ठेवताना सर्वात आधी तुम्हाला बघायचं की तुमचा ती सर्व्हिस सेन्सिटिव्ह आहे की नाही, तुमचा डेटा तेवढा इम्पॉर्टंट आहे का. आणि त्या पद्धतीने तुम्हाला एखादं आर्किटेक्चर सिलेक्ट करावं लागतं. पहिल्यांदा तुम्हाला अनालिसिस करावं लागतं की त्याची नीड किती आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्लाउड सर्व्हिस मॉडेल्स वापरणार आहात, जसं की आपण मागे बघितलंय आस, पास आणि सास, मग ह्या मॉडेल पैकी कस्टमरला कोणतं वापरणार आहे त्याच्यानुसार सिक्युरिटी ठरवली जाते. बघा कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस असू द्या त्याच्यात सिक्युरिटी असतं, सिक्युरिटी रोल्स असतात आणि ऍक्सेस लेव्हल्स असतात की कुणाला किती लेव्हल पर्यंत ऍक्सेस द्यायचा आणि त्या ऍक्सेस लेव्हल वरून ठरणार आहे की सिक्युरिटी कोणत्या प्रकारची आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लाउडचे टाइप्स सुद्धा पाहिले होते, पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, कम्युनिटी क्लाउड आणि हायब्रिड क्लाउड. तर त्यावेळेस आपण बघितलं होतं की पब्लिक क्लाउडची सिक्युरिटी ही फार नसते, प्रायव्हेट क्लाउडची सिक्युरिटी ही खूप हाय प्रमाणात असते, कम्युनिटी आणि हायब्रिड क्लाउडची सिक्युरिटी ही मीडियम स्वरूपाची असते. मग कोणत्या प्रकारचा डेटा ऍक्सेस करायचा आहे किंवा कशा पद्धतीचा डेटा स्टोअर करायचा आहे, त्यासाठी कोणता टाईप तुम्ही यूज करता हे सुद्धा सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचा डेटा नसेल, खूप सेन्सिटिव्ह डेटा नसेल तर तुम्ही पब्लिक क्लाउड वापरू शकता, पण अत्यंत महत्त्वाचा प्रायव्हेट व्हेरी इम्पॉर्टंट डेटा असेल तर तुम्ही प्रायव्हेट क्लाउड्स वापरू शकता. सो ज्यावेळेस तुम्ही तुमचा डेटा डिप्लॉय करणार आहात तर हे डिप्लॉय करत असताना सर्व्हिस मॉडेल म्हणजे आस, पास, सास आणि क्लाउड टाइप्स म्हणजेच पब्लिक, प्रायव्हेट, कम्युनिटी आणि हायब्रिड यातलं तुम्ही नेमकं काय वापरताय ह्याच्यावरती तुमची रिस्क अवलंबून आहे. म्हणजे तुमचा डेटा पूर्णपणे सेफच आहे क्लाउडवरती ह्याची गॅरंटी नाही. मग ज्यावेळेस आपण क्लाउडची सिक्युरिटी म्हणतो तर ह्या क्लाउड सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी बाउंड्रीचं खूप महत्त्व आहे. व्हॉट इज सिक्युरिटी बाउंड्री? A particular service model defines the boundary
between the responsibilities of the service provider and customer. सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सर्व्हिस कंझ्युमर मध्ये काही सिक्युरिटी बाउंड्रीज, काही रूल्स रेग्युलेशन्स सेटअप केले जातात. मग ह्या बाउंड्रीज सेटअप करण्यासाठी क्लाउड सिक्युरिटी अलायन्स स्टॅक मॉडेल हे तयार करण्यात आलेलं आहे. काय तयार करण्यात आलेलं आहे? क्लाउड सिक्युरिटी अलायन्स हे स्टॅक मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यातली प्रत्येक सर्व्हिस मॉडेल हे वापरलं जातं आणि प्रत्येक फंक्शनल युनिट हे एकमेकांशी रिलेटेड आहे. समोर आपल्याला क्लाउड सिक्युरिटी अलायन्सचं स्टॅक मॉडेल दिसतंय. खालून तुम्ही बघू शकता. बघा, ह्या समोरच्या डायग्राम मध्ये 3 चौकोन आपल्याला दिसत आहेत. त्यातलं पहिला जो चौकोन रेफर करतोय तो आहे आस, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सिक्युरिटी, आणि त्याला जे डॉट डॉट आहेत ते काय आहेत? आस सिक्युरिटी. त्यानंतर सास म्हणजे त्यानंतर आहे पास, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, आणि त्यानंतर आहे सास, सिक्युरिटी बाउंड्री फॉर सास. तर आता ह्याच्यामध्ये बघा, आस मध्ये काय काय आहे? फॅसिलिटीज, हार्डवेअर, ॲब्स्ट्रॅक्शन आणि APIs. सास मध्ये काय आहे? इंटिग्रेशन. पास मध्ये काय आहे? इंटिग्रेशन अँड मिडलवेअर. आणि सास मध्ये काय आहे? डेटा, मेटा डेटा, कंटेंट, ऍप्लिकेशन्स हे सगळं कशाच्या अंडर येतं? सासच्या अंडर येतं. तर ह्या ज्या वेगवेगळ्या लेयर्स दाखवलेल्या आहेत त्याच्या काय आहेत? सिक्युरिटी बाउंड्रीज आहेत. मग जर तुम्ही बघितलं हे CSA मॉडेल बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वात बेसिक लेवल आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, त्याच्यावरती आहे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, आणि त्याच्यावरती आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. मग जसं जसं आपण वरती जाणार आहे तसं तसं सर्व्हिसेस ह्या इनहेरिट होणार आहे. म्हणजे आसच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या पास आणि सासला लागू होऊ शकतात, पण सासची एखादी सर्व्हिस आसला आणि पासला लागू होऊ शकत नाही. पासची एखादी सर्व्हिस आसला लागू होऊ शकत नाही पण ती सासमध्ये लागू होऊ शकते. सो इट इज अ स्टॅक, it is a hierarchy, inheritance. So AS provides infrastructure, PaaS provides platform development environment, आणि SaaS आपल्याला काय प्रोव्हाइड करतं? तर ऑपरेटिंग सिस्टीम एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो. AS ची जी लेव्हल आहे ती अगदी लिस्ट आहे, आणि जी SaaS ची आहे ती सिक्युरिटी लेव्हल ही ॲट मोस्ट हायेस्ट लेव्हल आहे. मग हे जे मॉडेल आहे ते सर्व्हिस प्रोव्हायडरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कस्टमरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज यांच्यामधल्या बाउंड्रीज काय करतं? डिफाईन करतं. कोणतंही सिक्युरिटी मेकॅनिझम हे सिक्युरिटी बाउंड्रीला धरूनच तयार झालेलं असतं, आणि ते मेकॅनिझम किंवा ती बाउंड्री ही सिस्टीमनी आणि कस्टमरनी मेंटेन करणं गरजेचं असतं. जरी प्रत्येक मॉडेलला सिक्युरिटी मेकॅनिझम असलं तरी सुद्धा कोणत्या ठिकाणी ह्या सर्व्हिस लोकेटेड आहेत, प्रायव्हेट मध्ये, पब्लिक मध्ये, हायब्रिड मध्ये की क्लाउड मध्ये, त्याच्यावरती अगेन त्याची सिक्युरिटी ही कमी जास्त प्रमाणामध्ये होत असते. आता क्लाउड कम्प्युटिंग मध्ये सगळा डेटा हा इंटरनेट थ्रूच ट्रान्सफर केला जातो, त्यामुळे डेटा सिक्युरिटी हा सुद्धा ह्याच्यामध्ये एक मेजर कन्सर्न आहे. आणि मग डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी 4 मेकॅनिझम वापरले जातात: ऍक्सेस कंट्रोल, ऑडिटिंग, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. या 4ही टेक्निक्सचा यूज करून डेटा सेफ ठेवला जातो. ज्यावेळेस एखादं सिक्युरिटी मेकॅनिझम वापरलं जातं त्यावेळेस जे सर्व्हिस मॉडेल्स आहेत, आस असेल, पास असेल, सास असेल, या सर्व प्रकारांमध्ये हे की मेकॅनिझम्स वापरले जातात आणि डेटा प्रोटेक्ट केला जातो. डेटा हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस एखादी सर्व्हिस वापरणार आहात, तुमच्या सर्व्हिस मधला डेटा हा सर्वात महत्त्वाचा पार्ट असणार आहे. डेटा हा खूप सेन्सिटिव्ह असेल, प्रायव्हेट असेल तर तुमचं सिक्युरिटी मेकॅनिझम हे तेवढंच स्ट्रॉंग असलं पाहिजे, अदरवाईज तुमचा डेटा लीक होण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट पॉइंट आहे आयसोलेटेड ऍक्सेस टू डेटा. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस क्लाउड वरती डेटा स्टोअर केलेला असतो त्यावेळेस तुमच्याकडे डेटा ऍक्सेस करण्यासाठी आणि प्रोटेक्ट करण्यासाठी क्लायंटला डायरेक्ट ऍक्सेस दिलेला असतो. ब्रोकर्ड क्लाउड स्टोरेज ऍक्सेस हा अप्रोच आयसोलेटिंग डेटासाठी वापरला जातो. मग ह्या अप्रोच मध्ये काय होतं तर 2 सर्व्हिसेस तयार केल्या जातात. बघा,
कोणता अप्रोच वापरला जातो? ब्रोकर्ड क्लाउड स्टोरेज ऍक्सेस. आणि त्याच्या अंडरच्या 2 सर्व्हिस कोणत्या आहेत? अ ब्रोकर विथ फुल ऍक्सेस टू स्टोरेज बट नो ऍक्सेस टू क्लायंट. जो कोणी ब्रोकर आहे त्याला स्टोरेजला संपूर्णपणे ऍक्सेस दिला जाणार आहे, पण क्लायंटला ऍक्सेस दिला जाणार नाही. आणि दुसरी सर्व्हिस काय आहे? अ प्रॉक्सी विथ नो ऍक्सेस टू स्टोरेज बट ऍक्सेस टू बोथ क्लायंट अँड ब्रोकर. जो प्रॉक्सी कम्प्युटर आहे त्याला त्या स्टोरेज डेटाला ऍक्सेस दिला जाणार नाही, पण क्लायंट आणि ब्रोकरला डिरेक्टली त्या डेटाचा ऍक्सेस दिला जाणार आहे. मग जशी ऍप्लिकेशनची रिक्वायरमेंट आहे, जशी कंझ्युमरची रिक्वायरमेंट आहे, त्याच्या अनुषंगाने तो दोन्हीपैकी एक सर्व्हिस वापरणार आहे. मग हे जे क्लाउड कम्प्युटिंग आहे त्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. हे ऍप्लिकेशन्स कोणते आहेत? तर काही बिझनेस ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत. अनेक बिझनेस प्रोव्हायडर्स आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस देतात आणि हे बिझनेस ऍप्लिकेशन 24/7 युजर्सला आपली सर्व्हिस देत असतात. त्यातले काही बिझनेस ऍप्लिकेशन्स आहेत मेलचिम्प. मेलचिम्प हा एक ईमेल पब्लिशिंग प्लॅटफॉर्म आहे जो की वेगवेगळे ऑप्शन्स देतो, डिझायनिंग, सेंडिंग, सेव्हिंग टेम्पलेट्स फॉर ईमेल. सो मेलचिम्प मध्ये क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्यानंतर सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेलं सेल्सफोर्स. सेल्सफोर्स मध्ये वेगवेगळे टूल्स आहेत जे की सेल्स, सर्व्हिसेस, मार्केटिंग, ई कॉमर्स साठी वापरले जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती हे क्लाउड डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म वापरतात. त्यानंतर नेक्स्ट आहे चॅटर. चॅटर हे जनरली इन्फॉर्मेशन शेअरिंग साठी वापरलं जातं. ऑर्गनायझेशन मध्ये रिअल टाइम मध्ये जे काही डिस्कशन होतं, चॅटिंग होतं, त्यासाठी चॅटरची मदत होते आणि हे चॅटर सुद्धा क्लाउडचा यूज करूनच ऍक्सेस केलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे बिट्रिक्स 24. तर हा एक कोलॅबरेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे जो सोशल कोलॅबरेशन, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन साठी वापरला जातो आणि मोस्ट ऑफ द टाइम हे सर्व जे काही ह्याचं कम्युनिकेशन मॅनेजमेंट आहे हे सगळं क्लाउड थ्रूच इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पेपल. सिम्पलेस्ट आणि इझिएस्ट ऑनलाईन पेमेंट हे पेपल थ्रू आपण करू शकतो आणि त्यासाठी तुमच्याकडे सिक्युअर इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. पेपल थ्रू तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि पेपल अकाउंट होल्डर्स थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. हे सिक्युअर आहे, पण पेपल जे आहे ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंगचाच वापर करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे स्लॅक. स्लॅक स्टँड्स फॉर सर्चेबल लॉग ऑफ ऑल कॉन्व्हर्सेशन अँड नॉलेज. याच्यामध्ये काय आहे, जे काही कम्युनिकेशनचे चॅनल्स आहेत, पब्लिक असतील नाही तर प्रायव्हेट असतील, तर त्याच्यामध्ये एक युजर फ्रेंडली इंटरफेस तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही ही स्लॅक टेक्नॉलॉजी वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे क्विकबुक्स. QuickBooks work on the terminology run enterprise anytime, anywhere on any device. याच्यामध्ये वेगवेगळे अकाउंटिंग सोल्युशन्स तुम्हाला दिलेले असतात. बिझनेस साठी लागणारे वेगवेगळे सोल्युशन्स तुम्ही याच्या थ्रू ऍक्सेस करू शकता. ऍट अ टाइम एका सिस्टीम वरती 20 पेक्षा जास्त युजर्स काम करू शकतात आणि कोणत्याही वेळी कधीही कुठूनही तुम्ही हे क्विकबुक्स ऍक्सेस करू शकता. ही ह्याची एक स्पेशालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आलेला आहे. त्यानंतर काही सोशल ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा क्लाउड कम्प्युटिंग वापरलं जातं. मग हे सोशल ऍप्लिकेशन्स कोणते आहेत, तर लार्ज नंबर ऑफ युजर्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आपण फेसबुक वापरतो, ट्विटर वापरतो, लिंक्डइन वापरतो. या सर्वांमध्ये क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करण्यात आलेला आहे. मग फेसबुक म्हणजेच काय, आपल्या सर्वांना माहिती आहे की ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे ज्याच्यामध्ये आपण फाईल, फोटोज, व्हिडिओज, स्टेटस सगळं शेअर करू शकतो. आपल्या फ्रेंड्सला ते देऊ शकतो. फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, बिझनेस पार्टनर्स असतील. तर ही जी फेसबुकची संकल्पना आहे ही क्लाउड स्टोरेज सिस्टीम वापरते. क्लाउड सिस्टीम स्टोरेज वरती आपला सगळा डेटा हा स्टोअर असतो आणि ज्यावेळेस आपल्या फेसबुक वरती आपले काही लाईक येते, कमेंट येते, त्यावेळेस आपल्याला नेहमी नोटिफिकेशन येतं.
तर हे जे कन्व्हर्सेशन आहेत हे सुद्धा क्लाउड स्टोरेज सिस्टीम थ्रूच होतं. आता तुम्ही बघा डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही पण फेसबुक वापरता, पण आपल्याला कुठेही जाणवत नाही की आपण क्लाउड बेस्ड ऍप्लिकेशन वापरत आहे, कारण त्याची सिक्युरिटी हाय प्रमाणात असते. त्याचा जो काही मेंटेनन्स आहे तो खूप प्रॉपर असतो, त्यामुळे कुठूनही आपल्याला वाटत नाही की आपण हे सगळं क्लाउड वरून ऍक्सेस करत आहोत. त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन आहे ट्विटर. ट्विटर ही सुद्धा एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे की ही एक मायक्रो ब्लॉगिंग सिस्टीम आहे. अगदी हाय प्रोफाईल सेलिब्रिटीज असतात, फ्रेंड्स असतात, रिलेटिव्ह, तर हे सगळे ट्विटर वापरतात. जनरली सगळे हाय प्रोफाईल लोक ट्विटर वापरतात आणि त्यांची महत्वाची काही माहिती द्यायची असेल तर ते ट्विटरवरती पोस्ट करतात. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या पोस्ट असतात त्यांना ट्वीट्स म्हटलं जातं. आणि त्या सेंडर सेंड करतात आणि रिसिव्हर रीड करतात. मग ही जी ट्विटर ऍप्लिकेशन आहे, हे ट्विटर ऍप्लिकेशन सुद्धा डेटा स्टोअर करण्यासाठी क्लाउड कम्प्युटिंगचाच यूज करतात. त्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे यामर. यामर हे बेस्ट टीम कोलॅबरेशन टूल आहे, ज्याच्यामध्ये एम्प्लॉईज चॅटिंग करू शकतात, इमेजेस शेअर करू शकतात, डॉक्युमेंट्स व्हिडिओ शेअर करू शकतात, जस्ट लाईक व्हॉट्सअप. तर यामर हे जे ऍप्लिकेशन आहे, यामर हे जे टूल आहे, तर हे टूल सुद्धा क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीचाच यूज करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे लिंक्डइन. जर तुम्हाला तुमचं प्रोफेशनल अकाउंट काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही लिंक्डइनचा वापर करू शकता. लिंक्डइन हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जी विद्यार्थी, फ्रेशर्स किंवा प्रोफेशनल्स वापरतात. स्वतःचे रिझ्यूम्स, स्वतःचे प्रोफेशनल डिटेल्स हे लिंक्डइन वरती शेअर केले जातात. आणि जर तुम्ही जॉब सर्चिंग मध्ये असाल किंवा नवीन नवीन जॉब अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ह्या लिंक्डइन सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. आणि हे लिंक्डइन सॉफ्टवेअर सुद्धा क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आपला डेटा स्टोअर करतो, आपले ऍप्लिकेशन्स कन्झ्युमर्सला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे एंटरटेनमेंट ऍप्लिकेशन. ज्या मोठ्या मोठ्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या मल्टी क्लाउड स्ट्रॅटेजी वापरतात. ऑडियन्स टार्गेट केलं जातं आणि त्यांच्याशी काय केलं जातं, कम्युनिकेट केलं जातं. मग ऑनलाईन गेम्स असतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, या सगळ्यासाठी काय केलं जातं, क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी वापरली जाते. ज्यावेळेस आपण ऑनलाईन गेम्स म्हणतोय तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे एंटरटेनमेंट मीडिया. आता तुम्ही सध्याच्या घडीला बघितलं तर अनेक ऑनलाईन गेम्स हे आपण रिमोटली खेळू शकतो, म्हणजे कुठेही बसून कोणताही गेम खेळू शकतो. का तर तो क्लाउड वरती स्टोअर केलेला असतो. मग अशा क्लाउड गेम सर्व्हिसेस कोणत्या की जे क्लाउड यूज करतात, तर शॉ आहे, जी फोर्स आहे, जी फोर्स 9 आहे, व्होर्टेक्स आहे, प्रोजेक्ट एक्स क्लाउड आहे, प्ले स्टेशन नाऊ. हे सर्व गेमिंग सर्व्हिसेस तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या गेम्स प्रोव्हाइड करतात. आणि ह्या सर्व गेम्स कुठं स्टोअर केलेल्या असतात, क्लाउड वरती स्टोअर केलेल्या असतात. म्हणजे हे गेम्स देणारे कोण झाले, सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि जे खेळतात किंवा जे ती सर्व्हिस घेणार ते कोण झाले, सर्व्हिस कन्झ्युमर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्स. मोठे मोठे जे व्हिडिओ कॉन्फरन्सेस होतात त्याच्यामध्ये डेटा हा महत्वाचा असतो आणि कनेक्शन हा सुद्धा एक त्याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो. तर मग मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या बिझनेस पार्टनर्स सोबत, फ्रेंड्स सोबत मीटिंग घेण्यासाठी ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍपचा यूज करू शकतात. तसंच सर्वसामान्य लोक आपल्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलण्यासाठी सुद्धा एक क्लाउड बेस्ड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतात. याचा सर्वात महत्वाचा यूज काय आहे, तर क्लाउडचे जर सर्व्हिसेस तुम्ही वापरली तर कॉस्ट कमी होते, इफिशियन्सी वाढते आणि इंटरऑपरेबिलिटी कमी होते. त्याच्यामुळं मोस्ट ऑफ द कन्झ्युमर्स, मोस्ट ऑफ द जे लोक आहेत ते क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी यूज करण्याकडे त्यांचा फोकस आहे, कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत आणि इफिशियन्सी त्याची छान आहे. त्यानंतर नेक्स्ट सर्व्हिस आहे ऑडिओ बॉक्स .fm. तर ह्याच्यामध्ये एक स्ट्रीमिंग सर्व्हिस दिली जाते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्युझिक फाईल्स ह्या ऑनलाईन स्टोअर केलेल्या असतात आणि तुम्हाला हव्या त्यावेळेस तुम्ही एखाद्या मीडिया प्लेअर थ्रू
ही सर्व्हिस ऍक्सेस करू शकता. सो audiobox.fm याच्या थ्रू सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस वापरण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेक ऍप्लिकेशन्स बघितले की ज्याच्यामध्ये काय आहे की क्लाउड कम्प्युटिंगचा यूज करण्यात आलेला आहे. सो अशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच हे क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी झालेलं आहे. आजच्या सेशन मध्ये आपण व्हर्च्युअलायझेशन पाहिलं, सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर पाहिलं, ग्रीड कम्प्युटिंग पाहिलं, तसंच आपण क्लायंट क्लाउड सर्व्हिस आर्किटेक्चर पाहिलं, त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स पाहिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सिक्युरिटी कन्सर्न्स रिगार्डिंग क्लाउड कम्प्युटिंग हा महत्त्वाचा टॉपिक आपण इथं कव्हर केलेला आहे. थँक्यू. या सेशन नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला असाइनमेंट दिली जाईल. त्या विद्यार्थ्यांनी ती असाइनमेंट सोडवायची आहे आणि आपली अटेंडन्स मार्क करायची आहे. तुम्ही सोडवलेला असाइनमेंट म्हणजेच तुमची अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. थँक्यू.